कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातलं ज्वलंत राजकारण आणि समाजकारण असलेलं शहर. या शहराच्या प्रथम नागरिक महापौर तृप्ती माळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनं ताब्यात घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चा सुरू झाली. महापौर तृप्ती माळवी या अतिशय सामान्य कुटुंबातनं राजकारणात आल्या. त्यांच्या पतीच्या निधनानंतर जनतेनं त्यांना सन्मान दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही महापौर पद देऊन त्यांचा आदर राखला. पदाची जबाबदारी आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. लोकाभिमुख कामावर त्यांनी पहिल्यापासूनच भर दिला. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो त्यांच्या जनता दरबाराचा. कोणीही सामान्य कोल्हापूरकर येऊन महापौरांच्या जनता दरबारात आपली व्यथा मांडत होता. त्याचा निपटारा लगेच होत होता. परंतु यामुळं जनतेची मुद्दाम अडवणूक करणाऱ्यांची मोठी कोंडी होत होती. महापौरांच्या दरबारात तक्रार अर्जांची संख्या वाढत होती, कारण सामान्य कोल्हापूरकरांचा विश्वास महापौरांनी जिंकला होता. रखडलेल्या नगरोत्तांच्या कामांना गती देणं, रस्त्यांची कामं मार्गी लावणं, जलसंकल्प प्रतिज्ञेसारखे अभिनव उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या करून दाखवले. शहराच्या विकासाला पूरक अशा सर्वच बाबी स्वतः लक्ष घालून त्यांनी केल्या. सर्वसामान्यांचे प्रश्न त्वरित सोडवणाऱ्या महापौर म्हणून त्यांची ओळख बनल्यामुळं जनतेचा विश्वास जिंकण्यात त्यांना यश आलं. म्हणतात ना, कोणी पुढे जात असेल तर ते काहींना बघवत नाही. असाच काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत झाल्याची चर्चा कोल्हापुरात आहे. महापौर राजकारणात नवख्या आहेत. त्यांचा जनतेशी सतत वाढता संपर्क अनेकांना खुपल्यामुळं त्यांना अडचणीत आणण्यासाठीच हे कारस्थान कोणीतरी घडवून आणल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. अर्थात चौकशी अंती सत्य उजेडात येईलच. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह कोल्हापूर.